बालभारती इयत्ता 5वी पाठ 2 बंडूची इजार. आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, चर्चा करून उत्तरे लिहा. अ. बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढी मार्ग सुचवा. उत्तर 1. तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडता आला असता. 2. इजार कमरेत उसवून काही इंच लांब करता आली असती. 3. पायाकडील शिवण उसवून बारीक शिवण घालता आली असती. हे उपाय करता आले असते. आ. इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची? उत्तर इजारीची चड्डी झाली यात चूक बंडूच्या बायकोची झाली. कारण तिनेच प्रथम इजारीचे पाय कापले होते. ते तिने बंडूची आई, बहीण व बंडू यांना सांगायला हवे होते. ई. बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. त्यांची नावे सांगा. उत्तर 1. कपाचा कान. 2. चपलेचा अंगठा. 3. तव्याची पाठ. 4. बाटलीचे तोंड. 5. सुईचे नाक. 6. बटाट्याचा डोळा. 7. कंगव्याचा दात. 8. पेनाची जीभ. अशा प्रकारे आपण निर्जीव वस्तूंना आपल्या अवयवांची नावे दिलेली आहेत. प्रश्न 2. खालील वाक्यामध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा. कंसात शब्द दिले आहेत: कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड. अ. चुलीवरच्या तव्याची टिंबटिंब काळीभोर झाली होती. उत्तर पाठ. चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती. अर्थ तव्याची पाठ म्हणजे तव्याची मागची बाजू. आ. कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. अर्थ कपाचा कान म्हणजे कपाला धरण्याची बाजूची कडी. ई. हा नारळ नासका निघणार. नारळाचा टिंबटिंब बघून धनवा म्हणाली. उत्तर डोळा. हा नारळ नासका निघणार. नारळाचा डोळा बघून धनवा म्हणाली. अर्थ नारळाचा डोळा म्हणजे नारळाच्या वरच्या बाजूची खोबण. ई. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे टिंबटिंब फुगले होते. उत्तर पोट. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते. अर्थ नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र. उ. कितीही जोर लावला तरी बाटलीचे टिंबटिंब उघडेना. उत्तर तोंड. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. अर्थ तोंड म्हणजे बाटलीचे बूच. उ. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या टिंबटिंबपर्यंत आले. उत्तर गळ्यापर्यंत. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळ्यापर्यंत आले. अर्थ गंजाचा गळा म्हणजे गंजाच्या वरची तोंडाखालची बाजू. ए. सुईच्या टिंबटिंब दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली. उत्तर नाकात. सुईच्या नाकात दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली. अर्थ सुईचे नाक म्हणजे सुईचा नेढा. ए. आंब्याच्या कोईचे टिंबटिंब पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. उत्तर केस. आंब्याच्या कोईचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. अर्थ आंब्याच्या कोईचे केस म्हणजे कोईचे वरचे तंतू. ओ. आपले शेकडो टिंबटिंब पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. उत्तर हात.
आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. अर्थ: वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या. औ. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा टिंबटिंब मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. उत्तर: पाय. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. अर्थ: खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते. भिंतीलाही कान असतात ही म्हण आपण वापरतो. भिंतीला कपाप्रमाणे कान नसतात. भिंतीला कान असतात हे कोणत्या अर्थाने वापरले आहे ते शिक्षक, पालक यांच्याशी चर्चा करून सांग. वरीलप्रमाणे त्याच्या पैशाला पाय फुटले असेही बोलताना आपण म्हणतो. यासारखी उदाहरणे शोधा, त्यांचा अर्थ माहीत करून घ्या, बोलण्यात त्यांचा वापर करा. उत्तर पहा. भिंतीला कान असतात म्हणजे आपले बोलणे कुणीही ऐकू नये म्हणून आपण खोलीत जाऊन चर्चा करतो. आपल्याला वाटते की खोलीतल्या माणसांशिवाय कुणीही ऐकणार नाही, परंतु भिंतीच्या बाहेरून आपले बोलणे कुणीतरी ऐकत असते. याला म्हणतात भिंतीला कान असतात. आता पैशाला पाय फुटणे म्हणजेच पायाने जसे आपण वाटेल तेथे धावत जाऊ शकतो, तसे पैसे वाटेल त्या कुठल्याही कारणासाठी खर्च होणे म्हणजे पैशाला पाय फुटणे. यांचा बोलण्यात वापर करायचा आहे.